पुढची बातमी पाहूयात। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि आशिष शेलारांमध्ये एक बैठक पार पडली। मुख्यमंत्र्यांशी अजित पवारांनी चर्चा केल्यानंतर ही बैठक संपन्न झाली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा केली असल्याची माहिती सध्या मिळते आहे आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतो माझा सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, सुनील तटकरे आणि आशिष शेलारांमध्ये भेट झालेली आहे। काल सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार, फडणवीस आणि सुनील तटकरेंमध्ये भेट झालेली होती, तेव्हा सुद्धा जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली आणि आज आशिष शेलारांशी सुनील तटकरेंनी भेट घेतली। नेमकं काय घडलंय बैठकीत? बरोबर, आपण या ठिकाणी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी भेट घेतली होती आणि त्यांच्यामध्ये पाऊण तास आपण चर्चा झाली। पुढच्या महिन्यात महानगरपालिकेची निवडणूक आणि यामध्ये संदर्भात जी तिघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते आणि त्यानंतर आज आपण सुनील तटकरे यांनी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्यामध्ये देखील 20 ते 25 मिनिटे चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमध्ये महानगरपालिकेबाबत देखील चर्चेची माहिती समोर येते, कारण की आपण बैठका होत आहेत, पण या बैठकामध्ये एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये बैठका होत आहेत, पण यामध्ये राष्ट्रवादीचे कुठे नेते उपस्थित राहत नाहीत, कारण की आपण जोपर्यंत नवाब मलिक यांच्या हातामध्ये नेतृत्व दिलाय तोपर्यंत आम्ही राष्ट्रवादीला घेणार नाही असं भाजपच्या नेत्यांकडनं बोललं जातं आणि सातत्याने या ठिकाणी बोललं जातं। आणि त्यानंतर राष्ट्रवादी पुन्हा एकदा मिळाव करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतलेली आहे आणि आशिष शेलार यांची देखील भेट घेतलेली आहे, पण कुठेतरी राष्ट्रवादी आता स्वतंत्र लढणार आहे अशी चर्चा समोर येत आहे। पण आपण या भेटीगाठी कुठे राष्ट्रवादीच्या वाढत झाल्यात, पण या बैठकीमध्ये देखील आगामीच्या पालिका निवडणुकीच्या पुढच्या महिन्यात त्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीला तुम्ही सोबत घ्या, राष्ट्रवादीला देखील चर्चेला घ्या असे त्या ठिकाणी म्हटलं गेलं समोर येत आहे। नक्कीच, धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।